थँक्यू आतिश सर. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढव यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. ज्या मातीत जन्मलो मी ती माझी जन्मभूमी, ज्या मातीत रंगलो मी दंगलो मी ती माझी कर्मभूमी. अरे तुटल्या जरी नसा फुटली जरी छाती, प्राणातून आवाज एकच येईल, हृदयातून आवाज एकच येईल, छत्रपती छत्रपती छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा करतोय आणि तुम्हा सर्वांना घेऊन चालतोय मित्रांनो आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील या नाईट आता आपण सेशनकडे वळतोय, ज्यामध्ये मार्गी स्पोर्ट यांच्या विरोधामध्ये आहेत मास्टर्स सूर्या 11. दोघांमध्ये हा सामना असेल आणि दोघांमधील हे युद्ध तुंबळ युद्ध आपण आता इथे एन्जॉय करत आहोत. वाईडसह सुरुवात झाली आहे डावाची आणि त्यामध्ये आपण पाहतोय आता एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धावा टीमला आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत आणि त्या 2 धावसंख्या अर्थातच संघाचं अकाउंट ओपन झालेलं. चांगली सुरुवात. हाराखिरी मी म्हणेन वाईट चेंडू तुम्ही जेवढे टाकाल तेवढा त्रास तुम्हाला होईल आणि ही हाराखिरी असेल तुमच्यासाठी. पत्करतोय यावेळेला संघ पुन्हा एकदा. यावेळेला लाईन विस्कळीत झाला असंच वाटू लागलं होतं, परंतु पंचांनी योग्य लाईन हेरली आणि आपण पाहिलं तर अगदी योग्य असा बॉल या खेळाडूच्या माध्यमातून इथे रिलीज करण्यात आला. थांबवलं तिथे फलंदाजाला, जिथे बॅकअप हवं होतं. एका बॉलचं डॉट येणं बाकी होतं, कारण 2 बॉल आपण पाहिलं डॉट येणं गरजेचं होतं आणि ते आलेत अखेरकार. चांगला चेंडू आहे, अगदी आपण पाहिलं तर टो एंडला लागतोय बॉल. यॉर्कर लेनचा बॉल करायचा होता, त्याच प्रयत्नांमध्ये होते, परंतु आपण पाहिलं तर हा लोवर फुल टॉस बॉल झाला. चांगला आघात करू शकले नाहीयेत. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. सलग 2 वाईट टाकल्यानंतर सलग 2 आले डॉट बॉल. डॉट बॉलचं झालेली सुरुवात. चांगलं बॅकअप गोलंदाज आहे तो म्हणजेच नयन खांबे आणि त्याची एक दमदार कामगिरी. फटका चांगला हवेमध्ये खेळलाय, स्ट्रोक फिल्डर तिकडे आणि झेल टिपला जातोय. लॉंग ऑफ मध्ये सापलं रचलं होतं. या बॉलवरती विकेट संपादन. विमान उडवायचाच प्रयत्न होता, परंतु लँड झाला नाही मी म्हणेन पार्किंग प्लॉटमध्ये. आणि तिथे मात्र आता हा मोठा धक्का बसलाय टीमला. या धक्क्यापासून सावरणं संघाला सोसावेल का हा मोठा धक्का हे पाहणं महत्वाचं आहे. हा सामना म्हटला तर मग खूप महत्वाचा सामना आहे. बी पूल मधून आपण पाहिलं की दैवत म्हात्रे यांचा संघ विघ्नहर्ता 11 जो क्वालिफाय झालाय आणि या सामन्यामधून मार्गी स्पोर्ट असेल एरवी मग मास्टर सूर्या असेल, या दोघांमधून जो संघ सामना जिंकेल त्याला 2 अंक मिळतील आणि त्यांना क्वालिफाय होण्यासाठी ते 2 अंक पुरेसे असतील. त्यामुळं या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार आहे आणि हा सामना खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट असा सामना आहे. यापुढील जो सामना आहे तो प्रदीप भगत युवा मंच नौपाडा, विजय राणा संघनायक आणि स्वर्गीय बलिराम पाटील 11 कर्णधार बारक्या कांबळे यांच्यामध्ये सामना असणार आहे. त्यांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचंय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर संजय म्हात्रे यांच्यावरती जबाबदारी आहे. जबाबदारीचं ओझं वाहावं लागेल. मॅचमध्ये आपण जर पाहिलं संघ जो अडचणीमध्ये आहे त्या अडचणीपासून संघाला सावरणं या गोष्टी त्यांना मात्र कराव्या लागतील. अडचणीच्या काळामध्ये स्वतःला सावरणं संघाला सावरणं या महत्त्वाच्या गोष्टी असतात, कारण एखादी संकटाची मुहूर्तमेढ रोवली की मग त्याच्या पाठोपाठ आपण पाहतो की अनेक संकट आपल्यावरती मात करण्यासाठी येतात. अरे संसार जसा तवा चोल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मग त्या संकटातून तुम्हाला मात करत स्वतःला खरं तर आपण पुन्हा एकदा रोलिंगवरती ट्रॅकवरती आणणं महत्त्वाचं असतं, कारण पडत्या काळामध्ये स्वतःला सावरलं की मग आपण कुठल्याही संकटांना मात देऊ शकतो. यावेळचा बॉल फटका खेळला, फिल्डर आहे तिकडे, झेल साठी चान्स बनते आणि झेल टिपलाय लॉंग ऑन मध्ये. फलंदाज बाद पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे हा धक्का बसतोय संघाला.
सुपर्ब कामगिरी, काय गोलंदाजीचा अटॅक आहे, काउंटर अटॅक सादर करतो रंगमंचावरती गोलंदाज. 2 वाईट फेकले, असं वाटलं की हा गोलंदाज आता कुठेतरी लाईन विस्कळीत होतोय की काय, परंतु लाईन विस्कळीत आणि खराब स्पेल देईल तो नयन खांबे कसलाच, तो कर्णधार कसलाच. सलग 2 विकेट टिपल्यात बरं का, ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. हॅट्रिक संपन्न होणार का? आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली नाही, आजच्या रात्रीमध्ये ती पाहायला मिळेल का असं प्रेक्षक वर्गाचं स्वप्न आहे. उराशी बांधून आपण पाहतो. आता पुढचा बॉल इथे सादर करील रंगमंचावरती. डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवलंय, सॉफ्ट हँडनं खेळलंय. ऑफसाईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफमध्ये खेळाडू बॉलवरती येत आहेत. चांगलं प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली, फेकी देखील तितकीच छान पाहायला मिळते. धावा घेत असताना 2 खेळाडू देखील त्याच पद्धतीची आपण रनिंग बिटवीन द विकेट पाहतो. तिकडे बॉलवरती आल्यात 2 धावा. नीरज म्हात्रेचं अकाउंट ओपन, टीमच्या खात्यामध्ये धावा संघ जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावर. 4 धावा 2 गड्यांचा मोबदला आहे. मार्गी स्पोर्टच्या विरोधामध्ये खेळतायत. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. षटकाचा खेळ संपत आहे. पहिलं षटक संपतंय मित्रांनो. षटकामधून 4 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. मॅन विथ गोल्डन आर्म आणि साई माऊली मार्गी स्पोर्टचा संघनायक नयन खांबेचं हे इकॉनॉमिकल स्पेल. तर आपण इथं सन्मान करत आहोत आमचे समर्थ मेडिकल या संस्थानाचे आमचे वंदनीय श्रीमान रोशनजी म्हात्रे साहेब यांचा आम्ही ते सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी सलग 2 वर्ष आपल्याला एनर्जी ड्रिंक्स ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुरवण्यात आलेला आहे ते आमचे रोशनदादा म्हात्रे यांचा आम्ही ते सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या परिसरातील एक दातृत्व नियमितपणे दाखवणारे आणि आपण पाहिलं की ज्यांच्या माध्यमातून हेल्थ जपली जाते या परिसरातील युवकांची, या परिसरातील प्रौढांची आणि अर्थातच मग अल्पसंख्येमध्ये असतील मरीज त्यांच्या सेवेत नियमितपणे तत्पर असणारे 24/7 ज्यांची नियमितपणे सेवा कार्यरत असते ते आमचे समर्थ मेडिकलचे श्री रोशन म्हात्रे यांचा हा सन्मान मंचावरती मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना गोड दिबा पाटील साहेबांचं आपण पाहतोय हा चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे आणि त्यांचा सन्मान होता. आपलं स्वागत आम्ही करू. या परिसरातील दातृत्व, या परिसरातील एक हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व, त्यांचा इथे सन्मान केलेला आहे. थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं आम्ही केजन या 8व्या पर्वामध्ये आपलं स्वागत करतो. एकूण धावा झालेत मित्रांनो 4 वरती आपण पाहिलं तरी ते आता धक्का जरूर बसलाय. हा सामना थोडा थांबवा, आपण वाईटची लाईन मारून घेऊ. अंधार पडलाय. कुठल्याही खेळाडूच्या पक्षामध्ये आम्हाला खरं तर त्याच्यावरती झालेला अन्याय नाही पाहायचा आहे. ही स्पर्धा KJN आहे, 8व्या संस्मरणामध्ये ही स्पर्धा आलेली आहे आणि ही स्पर्धा 8व्या संस्मरणामध्ये का आली आहे पा 46 कॅफे आपण पाहतो आमचे प्रायोजक करते या स्पर्धेचे. अगदी हे असे प्रायोजक करते या स्पर्धेला मिळतात म्हणूनच तर स्पर्धा चरणचे गेला पा की त्या आतमधून त्यांच्या आपल्याला इंटेरियर डिझायनिंग पाहायला मिळते आणि हे संस्थान असे अनेक सारे कॅफेज आपण पाहतो. त्याच्यानंतर आता वरद स्पोर्ट ज्यांनी देखील आपल्यासाठी इथे चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि आमचे सहप्रायोजक करते आपण पाहतोय वरद स्पोर्ट. या संस्थानांना एकदा जरूर तुम्ही व्हिजिट द्या. प्लेयर्ससाठी आपण पाहतो ॲक्सेसरीज आहेत. 46 कॅफे म्हटलं तर मग इथे गिफ्ट कूपन देखील त्यांच्या माध्यमातून आणि चांगले को पार्टनर आगरी चव ढाबा, विश्वमांगल्य आयुर्वेदिक क्लिनिक, पंचकर्म सेंटर आणि विश्वमांगल्यांना आपण पाहतो आयुर्वेदिक चिकित्सालय. या सर्व प्रायोजककर्त्यांचं आपण स्वागत करू. उद्याचा लॉट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. त्या संघांनी आपण इथे त्वरित यायचं आहे, वेळेवरती आपण पोहोचायचं आहे. जिथे इंटर कॉलनीचा पोल असणार आहे उद्या 9 वाजता सकाळी आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. श्री गणेशा 11 कर्णधार अतुल औटे आहेत आणि कामोठे ब्लास्टर त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहेत आणि आपापला ड्रेस कोड परिधान करून आपण इथे यायचं आहे. जो किट तुम्हाला दिलाय तो तुम्ही परिधान करायचा, त्याचा वापर तुम्ही करायचा. एरवी जर केलं नाही किंबहुना पेनल्टीला सामोरं जावं लागू शकते.
ब्लॅक ट्रॅक आहे आणि जी टी शर्ट तुम्हाला दिली आहे ती तुम्हाला परिधान करायची आहे. दुसरा सामना आहे तो विघ्नहर्ता 11 कर्णधार चिन्मय सालुंके असतील आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 स्टार कर्णधार ऋषी धनावडे तुम्हाला खेळायचं आहे. आपण रिपोर्टिंग करायची आहे थेट 10:15ला. माऊली 11 स्वप्नील दरेकर यांचा संघ मास्टर सूर्या सोनू पाटील यांच्या विरोधात खेळणार आहे. आपण रिपोर्टिंग करायची आहे 11 वाजता. शिवशंभो संघाचे संघनायक विशाल फदाले आहेत, त्यांना रायझिंग स्टारच्या विरोधामध्ये दीपक शिंदे यांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. तुमच्यासाठी वेळ आहे 11:45ची. दिलेल्या वेळेमध्ये ते उपस्थित राहणं महत्त्वाचं विथ युअर किट. गुड मॉर्निंग टायगर खेळतील प्राची श्रेयश 11 परेश मात्रे यांच्या विरोधामध्ये. तरी आपण 12:30ला इथे पोचायचं आहे. डिंगडॉंग 11 शिवा लंके आपल्याला खेळायचं आहे. मोर्या 11 पंकज घाडगे यांच्या विरोधामध्ये. हा 6 सामन्यांचा शेड्यूल आहे. त्याच्यानंतर फर्स्ट सेमीफिनाले इंटर कॉलनीचे असेल, त्याच्यानंतर KJNची सेमीफिनाले 1 असेल, त्याच्यानंतर सेमीफिनाले 2 असेल. एक शो मॅच आहे कामोठे 40+ विरोधामध्ये कामोठे पोलीस निरीक्षक यांचा संघ आहे. इंटर कॉलनीची फायनल आणि KJNची मेगा फायनल असे महाअंतिम फेरीचे बक्षीसपात्र फेरीचे सामने आपल्याला उद्याच्या दिवस रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. उद्या 9 वाजल्यापासून सकाळी स्पर्धा सुरू होईल आणि थेट 12पर्यंत ही स्पर्धा आपण कव्हर करणार आहोत. मैदानामध्ये जाऊ. सामना सुरू झालाय. फटका चांगला अप्परकटचा फटका आपण पाहतोय. अगदी स्क्वेअर कट केलाय. बॉल 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. देखना फटका नजाकतदार स्ट्रोक 4 धावा. लक्ष्मणजी मुंडे साहेब यांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत. सन्मान करण्यासाठी आपण बोलतोय आमचे संयोजक वर्ग चेतनजी गोवारी यांच्या माध्यमातून आपण हा सन्मान करतोय. लक्ष्मणजी मुंडे साहेब यांचा सन्मान आपण इथे करून घेत आहोत. त्यांच्या माध्यमातून इथे सन्मानित करण्यात येईल. सन्मानी अतिथीगण श्रीमानजी लक्ष्मण मुंडे साहेब यांचा सन्मान मायचुबदार आणि भगवी शाल इथे देऊन त्यांना परिधान करून त्यांचा सन्मान इथे केला जातो. बॅक टू बॅक इथे दुसरा चौकार पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी. सलग 2 चौकार ठोकलेत फलंदाज निखिल गोवारीनं. निखिल गोवारी म्हटलं तर मग या खेळाडूवरती आपण जर पाहिलं तर संघनायकाची भूमिका आहे आणि आज कर्णधाराचं उत्तरदायित्व साकार करत असताना मैदानामध्ये तो हल्ला कल्लोळ फलंदाजी दाखवतोय. ज्या खरं तर ईर्षेनं खेळायचं आहे, अगदी आपलं जे नेतृत्व आहे, आपली जी भूमिका आहे तो रंगमंचावरती सादर करतोय. या बॉलवरती आलेल्या चौकार संघाला धावा देऊन जातोय, बळ देऊन जातोय, लढण्याची ताकद देऊन जातोय, जिंकण्याची क्षमता देऊन जातोय. 12 धावा झाले धाव फलकावरती. 12 रन्स 12 धावा. नयन म्हात्रे आमचे यांचं इथं आगमन झालंय. चांगला फटका आहे गॅप मधून. एका खेळाडूला चकवलंय, सलग मिड विकेटच्या खेळाडूला देखील चकवलंय आणि हा येतोय सलग 3रा चौकार. काय फलंदाजी. दर्दी खेळाडू आणि दर्दी त्याचा प्रतिसाद समोरच्या गोलंदाजाला. हल्ला चढवला, आक्रमण चढवलंय संदेश कडूवरती. संदेश कडू म्हटलं तर मग हे नाव देखील सर्वांना परिचयाचं आहे. या नावानं देखील आपण पाहिलं की चांगला टेनिस क्रिकेट खेळलेला आहे आणि याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू त्याच्या विरोधामध्ये अशी फलंदाजी होणं प्रेक्षक वर्गासाठी ही दृश्य पाहणं म्हणजे गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी दृश्य आहेत त्यांच्या अंगावरती. क्या बात आहे. काय फलंदाजी. संदेश कडू आपण पाहतोय अष्टपैलू भूमिका आहे. पा 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 नृत्य आविष्कार. मोमेंट होता, मोमेंट बनवला विकेट किपरसह बाकीच्या खेळाडूंनी जोड दिली. विकेट टिपली महत्वाच्या खेळाडूची आणि निखिल गोवारी याच्या खेळीचा अंत. सामर्थ्य नाशिवंत नाही आणि ते सामर्थ्य टिकवून ठेवलं. 3 चौकार सलग त्याच्यावरती आले होते. त्यांना आठवलं आपली जुनी खेळी जिथे मागील खरं तर एका इनिंगमध्ये 50 धावांच्या अफलातून इनिंग साकारलेला संदेश कडू हार मानेल तो संदेश कडू कसलाच. अगदी
आठवली जुनी केली, मी बलाढ्य खेळाडू, मी योद्धा आहे आणि योद्ध्यासारखा लढला. अखेरकार त्यानं निखिल गोवारीला बाद केलं. 12 बॉल मध्ये 47 धावा बनवल्या होत्या खेळाडूनं. नयन म्हात्रे स्टॉप इज दिस. आपण जर पाहिलं तर आता इथे कट करायचा प्रयत्न झालाय. पहा फिल्डिंग झाली आहे गचाल, बॉल जातोय निघून थर्डमॅन कडे आणि नॉन स्टॉप बाउंड्री जाते. इट्स अ बाउंड्री टाइम. चौकार. धाव फलकावरती नाही, हे नाही आहे. नयन म्हात्रे प्लीज स्टॉप करा. नयन म्हात्रेला जर बघितलं ना तुम्हाला एका गोष्टीची आठवण होईल. आपण पाहिलं असेल की कुठला तो कार्टून शो, त्याच्यामध्ये मोटू पतलू जोडी असते आणि ते जुडवा कोणते, जुडवा जुडवा माहिती आहे तुम्हाला, त्यामधला तसा सेम फेसिंग त्याची. एकूण धावा जर पाहिल्या तर 20 झालेत धावफलकावरती. टोटल आपण या धावा पाहतो जिथे संघानं जमा केलेल्या धावा आहेत. चांगला परफॉर्मन्स आपण जर पाहिला, ज्यामध्ये लास्ट बॉलवरती चौकार आला, त्या चौकारानं धावफलक पुढे गेलं. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. 4 चौकार त्या 16 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 2 वाईट आणि एका बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. अच्छा ओके, मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. दरम्यान आपण पाहतो या जगन्नाथ कडू यांचं इथं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळतं. मान्यवरांचं आम्ही स्वागत करू शब्दसुमनांनी. कालच्या दिवसामध्ये देखील उपस्थिती पाहायला मिळाली. जेव्हा जेव्हा ही 3 गावं एकत्रित येतात तेव्हा तेव्हा आपण पाहतो की या परिसरातील सर्व नामांकित व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आपण पाहतो की नक्कीच या स्पर्धेचा एक प्राथमिक भाग होतात आणि अगदी तितक्याच जोमानं मग प्रेक्षक असतील, समीक्षक असतील, त्याच्यानंतर मग हितचिंतक असतील, आयोजक वर्ग असेल, संयोजक वर्ग असेल आणि आपण पाहतोय आज एका संघाचे मालक देखील आहेत. कुणाल प्रणाल वॉरियर्स या संघाचे जीवन बेंडेचे ते कर्णधार आहेत. तो सामना त्यांचा शेवटचा असणार आहेत आणि एक संघ मालक म्हणून त्यांची आपल्याला एक चांगली भूमिका या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. जगन्नाथ कडू यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय, त्यांचा क्रिकेट आम्ही एन्जॉय केलाय खास करून. यॉर्कर लेनचा बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, सॉफ्ट हँडनं खेळले. ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतो फिल्डर उपलब्ध आहेत. लॉंग ऑन मधला खेळाडू काऊ कॉर्नरमध्ये जातोय, बॉलला अडवतोय. चांगली भूमिका तिथे, फक्त लढ मनाई भूमिका. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो म्हणजेच टोटल कार्डवरती आपण धावा जर पाहिल्या तर 21 धावा, 21 रन आपण धावफलकावरती पाहतो. अनेक सारे युवा प्रवर्ग, त्यांच्यासाठी हे मोठं व्यासपीठ आज आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यांच्यासाठी क्रीडांगण उपलब्ध झालं आहे. या क्रीडांगणासाठी देखील खूप फाईट दिली कामोठे संघाच्या खेळाडूंनी आणि अखेरकार त्यांना दिबा पाटील हे क्रीडांगण मिळालंच. झेल झाला तिकडे, फलंदाज होईल बाद. या झेलचा मोठा धक्का असणार आहे. अजून एका फलंदाजाला माघारी परतावा लागते. 21 वरती हा बसलेला आपण पाहतोय तिसरा धक्का. क्या बात आहे, काय लढाई सुरू आहे पा. यावेळेला नयन खांबे पहिल्या खरं तर ओव्हरमध्ये त्यांना इम्प्रेस केलं होतं. अगदी 2 विकेट संपादन केलं होतं, 4 धावांचं षटक. या षटकामध्ये देखील तो परत आला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा. मी पुन्हा येईन त्यानं म्हटलं, आला तो आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्यानं तिथे देखील चांगला खेळ सुरू केलाय. चलून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पूराचा देव माझा, जलून पुन्हा मी जळणार नाही. सहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव, असाच नयन किनाऱ्याशी झुकलेली नाव. मार्ग विकट आला तरी मागे मी वळणार नाही, हे सांगत आपल्या खरं तर ओव्हरची इथे त्यानं सुरुवात केलेली आहे. क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल.
अष्टमकर सरांचा असणार आहे. जशी विकेट पडेल लगेच आपण त्यांच्याकडे वळणार आहोत. पहा आता एन्जॉय देतात सगळ्यांना. गणेशजी बाबर साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि एक आपण स्लोगन पाहिलंय की पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड. अर्थातच या स्लोगनवरती काम करणारे आमचे आदरणीय सुभाषजी पाटील साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून KJN 2025 हे पर्व 8वं संस्मरण आणि या स्पर्धेमध्ये व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो 21 धावा. गडी बाद झालेत टोटल 5. अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला परतली आहे संघ अडचणीमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता तिकडे आपण पाहतोय सेलिब्रेशन केलं जातं. अंपा फिंगर गोज ऑन ऑफ. त्रिफलाच्छित लॉंग ऑफ कडे खेळाडू त्यांनी त्यांना ठेवलं तर धावा घेत असताना पहा किती चपलाई आहे. नीरज म्हात्रेनं इम्प्रेस केला आज आम्हाला. कारण कधी काली आपली नीरज म्हात्रेसोबत बराचसा टाइम एक्सपेंड केला परंतु क्रिकेटची या खेळाडूची खूप कमी नाल होते. त्याला आवड देखील नव्हती परंतु आज आपण जर पाहिलं चांगला क्रिकेट खेळतोय नीरज. गोलंदाजी लसित मलिंगाच्या ॲक्शननं, फलंदाजी तितकीच छान या खेळाडूची. सर्वांची मनं जिंकलीत त्यानं अखेरकार. आणि बंधुराजचा आपण पाहतोय वारसा जपलाय. धीरज म्हात्रे म्हटले तर मग अटॅकिंग बॅट्समन होते. खास करून आपण पाहिले की बिग हिटर म्हणून ते संबोधले जायचे. आणि जेव्हा आपल्या एखाद्या खरं तर कुटुंबामध्ये असा एक कौटुंबिक सदस्य असतो जो क्रिकेट खेळतो मग त्याला आस असते की आपल्या पिढीमधून एखादा असा घडावा की त्यानं आपला खरं तर इतिहास तसाच पुन्हा एकदा दोहरावा. आणि नीरज आता त्या खरं तर कार्याला जगतोय, तो काम तो करतोय. शांत चक्र आणि नखरात चालू आहे. एका संघाचा नखरा आहे तर एका संघाचा धावा बनवण्यासाठी आपण पाहतो गोल गोल चक्रा तो मारतोय. आणि मधोमधी जे चक्र आहे त्या चक्रव्यूहमध्ये अडकला आहे संघ. आज मार्गिश 11 साई माऊली या संघानं मात्र पूर्णपणे जादू दाखवली आहे मॅचमध्ये गोलंदाजीची. षटक क्रमांक 3 संपलं. या षटकामधून देखील 3 धावा 3 विकेट. मॅन विथ गोल्डन नाम नयन खांबे संघनायकाचं उत्तरदायित्व का सोपवलंय आज संघ मालकानं ते त्यानं सिद्ध केलं. 7 धावा 12 बॉलमध्ये आणि 5 विकेट. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी. इथे देखील आपण पाहतो आता आलेला गोलंदाज गजानन गोवारी त्यानं केली आहे डॉट बॉलनं सुरुवात. चांगला चेंडू त्याचा देखील राहिला. असं म्हणतात की लोखंडाचं सोनं होतं ज्यावेळेला तो परिसाच्या संगतीमध्ये येतो. आता नयन कांबे परिसाचं काम करतोय तर गजानन गोवारी आपण पाहतोय जरूर लोखंड आहे परंतु तोही सोनं बनायच्या उमेदीमध्ये काम करताना सुरू झालेली आहे. परंतु आता इथे वाईट बॉल आलाय. वाईडनं धावसंख्या फलक आपण पाहू पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 24 धावा. गड्यांचा मोबदला आहे 6. त्यातील 5 विकेट नयन खांबे. एक रेकॉर्ड पाहिला आपण बघा अनिल कुंबलेचा 10च्या 10 विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक विकेट मार्गिश 11 या संघानं टिपली आहे. फलंदाज बाद. सुपर क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं. आता जे जाळं आखलंय त्या जाळ्यामध्ये अडकला खेळाडू. फ्लाय स्लिपवरून उडवायचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं फर्स्ट स्लिपच्या खेळाडूनं बॉलला पुढे जाऊच दिलं नाही बघा.
झेल अगदी खूप छान पद्धतीनं टिपला, तिकडे आपण पाहिलं अजून एक धक्का आणि 7वा फलंदाज माघारी परतला गेला. 24 या धावांकावरती हा लागलेला धक्का होता. साई माऊली मार्गी स्पोर्ट या संघानं आज जादूमय गोलंदाजी दाखवली आहे आणि पूर्णपणे मास्टर सूर्या 11 या संघाला मात्र आपण पाहतो एका मोठ्या खड्ड्यात टाकलेला आहे. आता त्यांना अजून ते तिथे डुंबवण्याचा प्रयत्न करतायत, मग त्यातून त्यांना बाहेर निघावं लागेल. रख हौसला तू बंदे वक्त तेरा आएगा, खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा, और खामोशी में हिम्मत भर, रख खुशी के आगे खुद को तू काबिल बना ले और पानी में आग लगा दे. धावा बनवायच्यात, मग या उंक्तीनं काम करावं लागेल. मेहनतीला स्थान देणं महत्वाचं आहे, कारण आता जर धावा बनवल्या नाही तर शेवट गोड होणार नाहीये. आणि असं म्हणतात अंत भला तो सब भला, शेवट गोड मग सगळंच काही गोड. या बॉलवरती धावा घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एकूण धावा आल्यात बॉलवरती टोटल 2 धावसंख्या वाढते, माफ करा 3 धावसंख्या वाढते. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच टोटल 27 धावा, 27 रन आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे. चौथं षटक गजानन गोवारी यांचं, ज्यामध्ये 4 चेंडू त्यानं फेकलेत आणि त्यामध्ये 3 झालेत चेंडू, एक वाईट बॉल आहे. यस, आणि एक विकेट संपादन केलेल्या. क्या बात आहे, अद्भुत स्पेल आपल्याला पाहायला मिळतं. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. तुम्हाला एक्सपिरियन्स जे शिकवेल ते तुम्हाला कुठल्याही शालेय शिक्षणामध्ये शिकायला मिळणार नाही आहे. एक्सपिरियन्स खूप काय शिकवतो पा. अडचणी कालामध्ये आपले कोण परके कोण ज्या वेळेला आपल्याला समजतं ना, तेव्हा मग आपण त्यांच्यापासून चारात लांब कसं राहायचं, इवन त्यांचं आपण आहोत परंतु फक्त दाखवण्यासाठी आहोत हे आपण समजून जातो. हे जीवन तसंच आहे. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू काळ गतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, आणि निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, असं क्रिकेट आहे. या क्रिकेटचं आपण पाहतो आपल्या जीवनाशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे आणि आपण जीवन जगतो ना, ते जीवनाशी आणि क्रिकेटमध्ये हे साम्य. अडचणींना मात करत उभं राहायचं आहे, त्यांच्या उरावरती उभं राहायचं आहे आणि आपल्या सुरामध्ये आपल्याला नाचायचं आहे. हवेमध्ये बॉल, झेलची नामी संधी, विकेट किपर गेले चांगला झेल, अजून एक धक्का, 8वा घरी माघारी. प्रतिम संगीत, तानाजी द अनसंग वॉरियर. डीजे मास्टर आज चांगल्या लयमध्ये आहे. मंगेशजी इंगोले साहेब आपण पाहतोय शिवसेना कार्यालयाचे प्रमुख, त्यांचं इथं आगमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. चांगली आपण पाहतोय भूमिका मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं ना तर आपल्याला पाहायला मिळेल विनायक की आपल्या भारतामध्ये असे 2च व्यक्ती आहेत का जे त्यांच्या तालावरती सगळ्यांना नाचवतात. एक आहे नरेंद्र मोदी आणि दुसरे आमचे डीजे मास्टर, बोटांच्या तालावर नाचवतात सगळ्यांना. सुंदर धून आपल्याला ऐकायला मिळाली. षटक क्रमांक 5व्या षटकासाठी आपण पाहतोय आता इथे प्रथमेश मात्रेला प्राचारण केले. काय इफर्ट आहेत यार, जॉन्टी रूट्स नावाची लसच ते टोचून आलेत की काय असंच वाटू लागलंय. पुढचा जो सामना आहे तो सामना असणार आहे प्रदीप भगत युवा मंच नौपाडा आणि स्वर्गीय बलिराम पाटील 11. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल, याची आपण नोंद घ्या. धावांचं धावफलक आपण पाहिलं तर 27च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुढचा बॉल आहे, कट करायचा प्रयत्न आहे तिकडे, लाऊडली अपील पंचांचं, बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. फेब्रुवारीची ती रात्र, तुंबल युद्ध झालं. सारं गड जणू सुभेदारांच्या तांडवानं भेदारून निघाला होता. इशारतींची गंज सिंहगडावरती कधी पेटेल अशी आस लागली होती. सुभेदार पडले पण गड मात्र फट्टे झाला आणि अखेरकार इशारतींची गंज पेटली. तेव्हा आपण म्हणालो की तानाजी नावाचा सिंह गेला पण कोंढाणा नावाचा गड आला होता. या गाण्यामधून आपल्याला खूप काही खरं तर समजतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना मिळालेले ते मुठभर मावले, परंतु त्यांच्यामध्ये असलेलं अग्रेशन, त्यांच्यामध्ये असलेली स्ट्रेंथ आणि त्यांनी दाखवलेली खरं तर आपण पाहिली
लॉयल्टी ती शिकण्यासारखी आहे. इथे चांगला चेंडू गुड लाईन स्पॉटला टी बार बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. अजून एक आपण पाहिला निर्धाव बॉल आलाय. वारंवार डॉट बॉल. 28चा आकडा आतापर्यंत तितक्यापर्यंत पोहोचलेत. या षटकामध्ये देखील आपण जर विचार केला तर पूर्णपणे गोलंदाजीची दमचाक, इकॉनॉमिकल स्पेल सर्वांचे राहिलेत. फटका खेळलाय ऑफसाईडच्या दिशेमध्ये. एक धाव घेतली तिकडे. दुसऱ्या धावेसाठी वेगानं स्ट्रायकर मेन एंडला डेंजर एंडकडे आहेत आणि सुखरूप पोहोचलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली आपण पाहतोय याची भूमिका. अगदी धावा घेत असताना खेळाडू टीमचा फलक आपण पाहिला तर संघ जाऊन पोहोचला पुढे. एकूण 30 धावा राऊंड फिगर मध्ये पाहायला मिळतात. 9 विकेट गेलेत बा. टायमिंग अलर्ट आहे, याची आपण नोंद घ्या. यस, तिसऱ्या पंचांची मागणी स्टंपिंगसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, सॉरी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायरकडे आपण जातोय. टीव्ही अंपायरकडे आपण जाऊ. रनआउटसाठी हा रिव्ह्यू आहे. विनायक रिप्ले दाखवायचा. यस, थ्रो आपण पाहिला डिरेक्टली त्यांनी मेन एंडला केला. कलेक्शन चांगलं आहे. ॲक्युरेसी दाखवली. पोचलेत आय थिंक. येस ना, शक्यता जास्त आहेत पोहोचण्याच्या. पाहूयात योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. ऑनफिल्ड डिसिजन काय आहे पंच? सेफ आहेत. ओके, ऑनफिल्ड डिसिजन सेफ आहे असं आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. प्रवीण पवार सर, आणि ते जात आहेत ऑनफिल्ड अंपायर सोबत. पोचलाय सुखरूप. सेफ आहे खेळाडू. धाबा 30 आहेत. 30 रन 9 विकेट्स. शेवटची जोडी आहे, तुटली ऑल आउट. रेकॉर्ड ब्रेक होणार. गोलंदाज प्रथमेश म्हात्रे हलक्यातनं ऑफ साईडला मारायचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑफ साईडला तिकडे एकच धाव. बघा, जोखीम नाहीये, त्यांना माहिती आहे ऑलआउटचा खतरा आहे. ऑलआउट होणं मी म्हणेन एवढी मोठी गोष्ट नाहीये. कित्येक संघ ऑलआउट झालेले आहेत, परंतु ऑलआउट झाल्यानंतर मग जे समीक्षक असतील, आवलिया प्रेक्षक असतील, ते टीचिंग करतात ना, ते सहन करणं रात्रीची एक झोप उडण्यासारखी गोष्ट आहे. आणि केजीएनचा आपण पाहिलं तर या परिसरामध्ये एक प्रेस्टिज वेगळा आहे. चर्चा राहते या खेळाडूची. यावेळचा बॉल हवेमध्ये आणि झेलची संधी होती. बालंबाल इथे धक्का, खतरा आहे. ऑल आउट झालेत. धावा मिळाल्या बॉलवरती. एक सिंगल ना आपण जर पाहिलं तर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच वाढलेली आहे. एकूण धावा आपण पाहतो यावेळेला 32 जमा केल्यात. 33चं टार्गेट असेल 5 षटकांमध्ये या संघासमोर. आपण सन्मानाकडे बोलणार आहोत. इथे सन्मान केला जाईल. केजीएन प्रीमियर लीग मध्ये आम्हाला जे मुख्य अतिथी मान्यवर मिळालेत, आपण त्यांचा सन्मान करूया. तर प्रथम सन्मान आपण घेतोय आमचे सन्मानमूर्ती सखारामजी पाटील साहेब यांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान करण्यासाठी दीपक गोवारी यांच्याकडे आपण बोलत आहोत. आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे सन्मानित करायचं आहे सखारामजी पाटील साहेब यांना. आदरणीय वंदनीय श्रीमान सखारामजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान इथे करत आहोत आणि त्यांना इथे सन्मान आपण माजी पंचायत समितीचे सभापती आहेत सखारामजी पाटील साहेब, त्यांचा आपण पाहतो इथे सन्मान मंचावरती आपल्याला मोठे थाटामाटांना पार पडताना पाहायला मिळाला. पुढचा सन्मान आहे पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड, सुभाषजी पाटील साहेबांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान करण्यासाठी आपण जाऊ रवी गोवारी साहेबांकडे. आपण आपल्या शुभ हस्ते इथे सन्मानित करूया. दीपक सुभाषजी पाटील साहेब यांना आपण सन्मानित करूया. आमचे मित्र दीपक सामन्याचा आनंद घेतात. आपलं स्वागत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आम्ही करणार आहोत आमचे बक्षीस वितरक अर्थातच एक दमदार रविराजजी भगत साहेब यांच्या माध्यमातून धाया गोवारी या साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी रविराजजी भगत साहेबांना विनंती करेन की आपण आपला शुभ हस्तांचा इथे वापर करत सन्मानित करणार आहात आणि तो सन्मान आपण करून घ्यायचा आहे धाया गोवारी साहेबांचा. जाऊयात आपण त्यांच्या सन्मानाकडे. धाया गोवारी साहेबांचा सन्मान इथे आपण करून घेत आहोत. मंचावरती सन्मान केली जात आहेत. मित्रांनो, कणसामध्ये काही कणसं दाणेदार असतात, तसे माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. असं बाणेदार व्यक्तिमत्व
भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या या परिसराची संस्कृती. त्या संस्कृतीचा वारसा जपणारे आमचे अतिथीगण गणेशजी बाबर साहेब यांचा आम्ही ते सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चेतन गोवारी आमच्या क्रिकेट खेळाडूंच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे संयोजक यांच्या माध्यमातून इथे सन्मान केला जाईल. गणेशजी बाबर या मान्यवरांचा सन्मान आपण इथे भगवी शाल त्यांना परिधान करून त्यांचा सन्मान इथे करत आहोत. मंचावरती हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशजी बाबर साहेबांचा हा सन्मान मंचावरती मोठ्या थाटामाटानं इथे पार पडत आहे. अगदी आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 30 मध्ये 33 बनवायचे आहेत. आपण आवाजामध्ये फेरबदल करणार आहोत. पुन्हा एकदा अगदी आपण जात आहोत आतिश पाटील यांच्या आपण आवाजाकडे वळत आहोत आणि त्यांचा आवाज या सामन्याचं शब्दांकन मांडतील. मी थांबतोय, आपण थांबू नका. जी क्रिक सोबत आपण आमच्यासोबत जॉईन व्हा. स्टे टुनेट विथ केजन. वयस 25 आणि संस्मरण आहे 8. हेच थँक्यू. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं पुनश्च या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. चलूया मैदानाच्या दिशेनं. इथे फर्स्ट इनिंग्स या ठिकाणी समाप्त होते. दुसऱ्या डाबाकडे आपण जाऊया. गोलंदाज बॅट्समन तयार, प्रेक्षक तयार. पहिला बॉल हवेत आहे. इथे मात्र गडबड केली आहे, चूक केली आहे. आयुष्यामध्ये माणसाकडून असंख्य चुका होतात, परंतु चुकांना तुम्हाला सुधारावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर कॅच सोडल्यात ना तर मॅच तुमच्याकडे येणार नाही आहे. असाच कॅच 5 या धावसंख्येवर सोडला आणि रोहित शर्मानं काय वादळ आणलं मैदानावरती आपण पाहिलं. असाच कॅच भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यामध्ये सईद अनवरचा सोडला. तब्बल 5 झेल टाकले. 15 वर्ष क्रिकेटच्या पटलावर रेकॉर्ड्स दाखवणारे 194 धावांची खेळी सईद अनवरनं मैदानावर साकारली. म्हणजेच काय, टेक द कॅच वन द मॅच. कॅच घ्या आणि मॅच जिंका, जवळ करा, ही स्थिती आहे. कारण आपण गोलंदाजी पाहतो, क्षेत्ररक्षण पाहतो आणि तिथे जर गोलंदाजीला जर साथ नसेल तर गोलंदाजानं कितीही मेहनत केली ना तरी ती वाया जात असते. पुढचा बॉल, चांगला चेंडू, ग्लान्स केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुश केलाय, दिशा दिली आहे, टोळवलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. इथे आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, लंगाच्या दिशेनं चेंडू जाते सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आज धावा होत नाही आहेत आणि ज्या होत आहेत त्या अर्ध्या षटकांमध्येच पूर्ण होत आहेत. पुढचा बॉल, यावेळेस स्टॉपेज हवेत, झेल खाली, गोलंदाज चुकी नाही आहे. इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल.
चालत आहे, चालतो आहे, जायचे कुठे माहीत नाही, खेळत आहे, खेळतो आहे, खेळता खेळता मिळवायचे काय आहे माहीत नाही. ही स्पर्धा, ही ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीला जिंकण्यासाठी आपण ज्या तत्परतेनं धडपड करतोय ना, ती धडपड आपण या ठिकाणी अनुभवते. परत एकदा मी विनंती करेन, चला प्रदीप भगत युवा मंच नौपाडा, स्वर्गीय बळीराम पाटील 11 दोन्ही कॅप्टन्सला विनंती करू की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिलं षटक मला वाटतं या ठिकाणी संपल्याचा निर्वाळा दिला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 14 धावा पहिल्या षटकामध्येच कुठून काढल्यात. सन्माननीय अतिथी आदरणीय श्री सुरदाजी गोवारी साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं टॉस या ठिकाणी करावं. केजीएनचं अगदी काटेकोरपणे नियोजन, मान्यवरांचं स्वागत, खेळाडूंना प्रोव्हाइड केल्या जाणाऱ्या ज्या किट्स आहेत, संघ मालकांना दिला जाणारा सन्मान, तदनंतर येणाऱ्या अतिथी कक्षामध्ये इथे खाणं असेल, पिणं असेल, शीतपेय असेल, चहा असेल, या सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणे आपण बघतोय. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये टॉस केला जाईल. एकच मिनिट आपण पंचांना हात करू की सामना थोडासा थांबवा. मान्यवर अतिथी सन्माननीय सुरदासजी गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते प्रदीप भगत युवा मंच नौपाडा, विपक्ष स्वर्गीय बळीराम पाटील 11, एका बाजूला बारक्या कांबळे, दुसऱ्या बाजूला विजय राणा, दोन संघामध्ये होणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रेक्षणीय बारक्या कांबळेची खेळी पाहण्यासाठी अख्खा कामोठा ज्या ठिकाणी या मैदानावर जायचा ना, आज परत एकदा या फ्लड स्लाइडमध्ये घरच्या मैदानावर बारक्या कांबळे बरसेल का, हा प्रश्न असेल. चला सामना आपण सुरू करूया. शुभेच्छा देऊ दोन संघांना. इथे मात्र धावा करायच्या आहेत 4 षटकामध्ये 33 आणि या पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या तर आपण तब्बल 14 धावा धाव फलकावर लागल्या जातात. सन्माननीय स्वागत पाटील यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. आपले सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हावं. पुढचा बॉल हलक्या हातानं पुश केलाय, सन्मान दिलाय. लेजेंडरी क्रिकेटमध्ये लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक विजयाचा मंत्र दिलाय की तुम्ही ज्यावेळेस फलंदाजी करताना चांगल्या चेंडूंचा तुम्ही सन्मान करा, जेव्हा चेंडू खराब असेल ना त्या चेंडूंना मात्र तुम्ही सोडू नका. हा विजयाचा मंत्र आहे. कारण तुम्ही प्रत्येक चेंडूवर जर आक्रमक भूमिका निभावली, एकच रूप धारण केलं ना, तर प्रत्येक वेळी यश मिळेल असं नाही. यावेळेस आक्रमक रूप, लांगांच्या दिशेनं मोठा फटका आलाय, अगदी मायटी सिक्सर पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा. चालू परिस्थिती, काळ वेळ काय असेल, नयनकडे बघा. विकेट्स घेतल्यात, बॅटिंग होतीये, सगळं काही ठीक. कधी कधी न मागताच भरपूर गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये मिळतात आणि कधी कधी प्रयत्न करून देखील माणसाला काहीच मिळत नाही. हे वास्तव्य आहे आपल्या जीवनामध्ये आणि म्हणून माणसानं प्रयत्न करायला चुकू नये. शेवटपर्यंत लढणारी माणसं इतिहास घडवतात. अगदी आपण इतिहासामध्ये पाहिले, आजही अस्तालगत आपण बघतोय. ज्यावेळेस रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आत्ताच आपण जो वर्ल्ड कप जिंकला, काय स्थिती होती, जवळजवळ 80% भारत सामना हरलेला होता. पण सरते शेवटी प्रयत्न सोडले नाही. अर्थात अंततः स्वप्नवत ट्रॉफी आपल्या हातामध्ये आली. आजच्या घडीला 5व्या टेस्टमध्ये चॅम्पियन कॅप्टन बसलेला पाहतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे कायमस्वरूपी तुम्हाला यश नाही. बरेच सपोर्टर नाराज झाले असेल की रोहित शर्मा सारखा खेळाडू बाहेर बसलाय का, पण आज ज्याची स्टेटमेंट आली की मी बसलोय, माझी खराब फलंदाजी होते म्हणून मी क्रिकेट सोडत नाही आणि सोडणार नाही. आणि निश्चितपणे या गोष्टी गरजेच्या असतात की तुम्ही अति उत्साहामध्ये माजू नका आणि संकटामध्ये खचून जाऊ नका. कारण मैदानामध्ये
हरलेला खेळाडू जो आहे ना तो जिंकू शकतो, परंतु जर मनातून हरलात तर तुम्ही जिंकू शकत नाहीत. हे वास्तव्य आपणास सगळ्यांना स्वीकारावं लागेल. एक छान कविता आहे की अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर, मूठ आवळ अश्रू अवर, लक्षावरती रोख नजर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. माणसानं वारंवार प्रयत्न करायला लाजू नये, कारण आपण प्रयत्न केल्याशिवाय कुठली गोष्ट आयुष्यामध्ये मिळत नाही. उसेन बोल्टचं उदाहरण मित्रांनो, उसेन बोल्ट काय असा तसा झाला नाही, तो करोडपती अब्जापती. आपण बघतो फक्त त्याची 10 सेकंदाची रनिंग, 15 सेकंदाची रनिंग. अहो त्या 15 सेकंदाच्या रनिंग मध्ये हजारो कोटी कमवण्यासाठी वयाची निम्मी वर्ष त्या माणसानं घासली आहेत. तेव्हा एखादा हिरा या ठिकाणी जन्मास आला. उसेन बोल्ट हा धावपटूतला एक कोहिनूर हिरा म्हणून संबोधला जातो. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 26 धावा, 18 चेंडूमध्ये 60 धावांचं लक्ष्य आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरून आपण जर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये गेलो तर असाच एक हिरा बेम सिटी म्हणजेच अर्थातच बृहम मुंबई नगरपालिकेमध्ये झाडूचा काम करत होता, ज्यानं पानटपरीवर सुपारी विकली, शाळेच्या मुलांना गोळ्या आणि चॉकलेट विकली, पेन विकलं. आज तो महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीमध्ये तमाम रसिकांना हसवतो, ज्याचं नाव भाऊ कदम. इंडस्ट्री स्ट्रगल आहे, स्ट्रगल शिवाय तुमची ओळख नाही मित्रांनो. ओळख जर करायची असेल तर तुम्हाला स्ट्रगल हा करावाच लागतो. हे असंख्य उदाहरणं आपल्या आयुष्यामध्ये आहेत मित्रांनो. यावेळेस स्टॉपेज हवेत आहे. एक धाव या ठिकाणी मिळाली आहे. संत गतीनं प्रवास, कारण विजयाच्या दारापर्यंत आलेत, इथे रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. सामना जर संपवायचा असेल, वेळ जर वाचवायची असेल तर एखादा षटकार पुरेसा आहे. यावेळेस शफल झाला खेळाडू, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाची दांडी मात्र यावेळेस उद्ध्वस्त झाली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आपण बघतोय सन्माननीय अतिथी कक्षामध्ये सुरदास गोवारी साहेबांचं शुभागमन. मी विनंती करेन सन्माननीय दीपक दादा गोवारी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मानाचा ठेवा आपण आपल्या हृदयात साठवावा. एक गोड आठवण भेट आणि सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा आत्मसन्मान आणि सन्मान समर्पित केला जातो आहे. आपण आलात केजीएनच्या सर्व प्रमुख आयोजकांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. सामन्यात रंजकता नाही आहे, सामन्यात मोहकता नाही आहे, सामन्यात रोमहर्षकता नाही आहे आणि सामन्यात काटेदारपणा नाही आहे, कारण धावा कमी आणि ठोकल्यात जास्त. धावसंख्या आपण बघतोय 3 षटकानंतर तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यावेळेस नवीन खेळाडू मैदानामध्ये आणि पहा पंचांचा एक आगळा वेगळा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ठोकम ठोक, घुटना टेक, तमाशा देख. यावेळेस आडव्या हातानं स्लॉग स्वीप षटकार ठोकलाय. जबरदस्त प्रॉपर टायमिंग, सामना संपवलाय.